बापरे, एवढी स्मूथ आणि ग्लोईंग स्किन फक्त 10 मिनिटांमध्ये, ते पण मी घरातल्याच साहित्याने बनवलेल्या फेस मास्कने. आपल्याला फेस मास्क बनवण्यासाठी 1 चमचा चिया सीड्स, 1 चमचा तांदूळ आणि 1 कप कच्चं दूध हे सगळं ना मिक्स करून 1 ते 2 तासासाठी ना भिजत ठेवायचं. एक साईडला ना तेल गरम करून घेतलं होतं, पूर्ण केसाला हेअर ऑइल करून घेतलं. नंतर ना फ्रेश होऊन मस्त असं ना आम्ही मार्केटला चाललो होतं, कारण आता आपलं फेस मास्क होण्यासाठी ना 1 ते 2 तासाचा टाईम होता. नंतर सगळं जे काही घरातलं साहित्य आणायचं होतं ना ते घेऊन आले आणि आविरचं रुसायचं फुगायचं चालूच होतं. तर घरात येऊन बघते तर आपलं फेस मास्क एकदम तयार झालं होतं. त्याच्यामध्ये 1 छोटं ॲलोवेराचं पान आणि 1 चमचा मध टाकून ना पूर्ण मिक्सरला छान असं बारीक करून घेतला. तर तुम्ही हे जण टेक्स्चर बघू शकता आणि हे ना पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतलं मी. आता इथे ना व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड जास्त वाटते. आणि असं ना मी माझ्या चेहऱ्याला पूर्ण मास्क अप्लाय करून घेतला आहे. आता 10 ते 15 मिनिट मी हा मास्क ठेवणार आहे. नंतर रिमूव्ह करण्याच्या आधी ना थोडासा स्क्रब करून घ्यायचा आणि नंतर ना तुम्ही ग्लो बघू शकता. आणि हा फेस मास्क ना एकदम घरगुती आणि नॅचरल असल्यामुळे ना त्याचं काहीही रिॲक्शन नाही, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास लावू शकता. आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे बरं का. तुम्हाला फेस मास्क कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.